नमस्कार. मिली भगत, सत्ताधारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची मिलीभगत. 30 तारखेला फॉर्म भरण्याची अंतिम तारीख होती. महाराष्ट्रातील तमाम मनपाच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरण्याची तारीख होती. त्या तारखेपर्यंत जे फॉर्म आले त्यामध्ये अनेक विरोधकाचे फॉर्म अवैध झाले, बाद झाले. यासाठी बऱ्याच ठिकाणच्या बातम्या येतात आणि अशा बातम्या येतात की हे मुद्दाम म्हणून करण्यात आलं, मिलीभगत असल्यामुळे करण्यात आलं. निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि सत्ताधाऱ्यामध्ये मिलीभगत असावी असा संशय समाजाला येत चालला आहे. त्यामुळे ही लोकशाही टिकेल की नाही अशी शंका निर्माण होत चालली आहे. त्यासाठी अनेक, जसे की जळगावमध्ये शिवराम पाटील यांनी तिकीट मिळालं नाही म्हणून रडू नका आणि शिवराम पाटलाबरोबर येऊन लढा असा नारा दिला आहे, असं आवाहन केलं आहे. तसंच आमचे सैनिक समाज पार्टीचे नेते तुकाराम डफळ यांनी पुणे येथे अपक्षांची मोड बांधली आहे. तसंच अहिल्यानगरला पण आम्ही ऐकलं की एका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याने चौकशी केली की GR दाखवला, AB फॉर्मवर डिजिटल सही चालणार नाही, त्याच्यामध्ये पेनाने सही केलेली पाहिजे, आयदर शाई पेनाने करा किंवा बॉल पेनाने, असं GR मध्ये आहे. परंतु काही सत्ताधारी पक्षांच्या उमेदवाराच्या AB फॉर्मवर डिजिटल सही असेल असा संशय व्यक्त केला. म्हणून त्यांनी स्वतः चौकशीला गेले असता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना ते फॉर्म दाखवले नाही. अशा बऱ्याच महाराष्ट्रातील मनपाच्या निवडणुकीमध्ये घोटाळा झाल्याचा दिसून येत आहे, संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे आम समाजातल्या नागरिक भयभीत झाला आहे. या देशामधली लोकशाही टिकेल की नाही, ही हुकुमशाही आहे, राजकीय पक्षांची हुकुमशाही आहे. त्यांनीच मिलीभगत करायचं आणि त्यांनीच निवडणूक आयोगाला हाताशी धरायचं, इलेक्शन कमिशनला हाताशी धरायचं आणि त्यांच्याच उमेदवार निवडून आले पाहिजे. आधी तर हे भूमाफिया, वाळू माफिया, गुंड प्रवृत्तीच्या अशा लोकांच्या भरणा आहे, अशा लोकांचा भरणा आहे, भ्रष्टाचारी लोकांचा भरणा आहे, वंशवादींचा भरणा आहे, गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा भरणा आहे. आणि त्याच्यात हे अधिकाऱ्याला हाताशी धरून भ्रष्टाचार करतात, जनतेचा पैसा लुटतात आणि याच्यासाठी एवढा तडफडा आहे. याच्यासाठी त्यांना सत्तेमध्ये जायचं आहे. त्यासाठी हा जो चालू डाव आहे हा लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. त्यामुळे ही मिलीभगत करून चाललेला डाव आहे. तो आम समाजातल्या नागरिकाला असंच ताटकळत ठेवायचं, झुरत ठेवायचं आणि लुटत राहायचं. हा जो डाव चाललेला आहे हा डाव उधळून लावण्यासाठी सैनिक समाज पार्टीने एक युक्ती पुढे केली आहे आणि ती महाराष्ट्रातील तमाम जनतेला पसंत पडत चालली आहे. ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले, ह्या राजकारण स्वच्छता अभियान राबवण्यासाठी त्यांनी अपक्ष फॉर्म भरले. अशा अपक्षांना सैनिक समाज पार्टीने एकत्र केलं आहे. सैनिक समाज पार्टीने या अपक्षांची मोठ बांधली आहे आणि त्या अपेक्षाची मोठ बांधलेली मोठ ही आम्ही 3 तारखेनंतर उघड करणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रातील मनपाच्या निवडणुकीमध्ये हा गनिमी कावा आम्ही टाकलेला आहे आणि ह्या गनिमी काव्याच्या आधारेच महाराष्ट्रातील मतदार राजा पुढे येणार आहे आणि तो या देशातील, या महाराष्ट्रातील लोकशाही टिकून ठेवून तिचं जनलोकतंत्रात रूपांतर करण्यासाठी तयारीला लागला आहे. त्यामुळे या सज्जन
मतदारांचे धन्यवाद. या सज्जन मतदार ज्या अपक्ष उमेदवाराला अल्प खर्चात निवडून येण्यासाठी मतदान करणार आहेत, त्यांच्याच आधारावर ही लोकशाही टिकणार आहे. म्हणून ह्या मतदार राजाचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.